मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये छबी आणि चित्रा या दोघीही किचनमध्ये असतात. तेवढ्यातच युवराज तेथे येतो. तर आता युवराजला असं सुटाबुटात पाहून छबी म्हणते, काय रे युवराज, खूप हँडसम दिसतोस हा तू. तू फ्रेश होऊन ये, आम्ही पटकन तुला जेवायला वाढतो. तेव्हा ठीक आहे असं युवराज म्हणतो, पण अहो कारभारीन गेल्यात तरी कुठे, तेव्हा तुला शोधायला बाहेर गेली होती, फ्रेश होऊन ये, तोपर्यंत ती येईल सुद्धा. तेव्हा ठीक आहे असं युवराज म्हणतो, तो फ्रेश व्हायला जातो. तर इकडे आता छबी म्हणते, अगं चित्रा वहिनी, तू काय कर, तू आता दादाला वाढ जेवण, तोपर्यंत मी जाते. ही चित्रा खूप डोकं दुखण्याचं नाटक करते आणि म्हणते, मला जरा आराम करायचा आहे. छबी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते. छबी म्हणते, हे बघ युवराज आला आहे, त्यामुळे तो आता फ्रेश होतोय, मग तू त्याला जेवायला वाढ आणि एन्जॉय पण करा तुम्ही दोघे. तेव्हा ठीक आहे असं पिंकीला अजूनच म्हणते. तर छबी तेथून गेल्यानंतर युवराज हा बाहेर येतो. पिंकी त्याला जेवायला वाढते. पिंकीला आता त्याची खूप काळजी वाटत असते. ती म्हणते, आजचा दिवस कसा गेला. तेव्हा आता बरा गेला असं युवराज म्हणतो, पण तुम्ही नोकरीबद्दल मला विचारलं का नाही. तेव्हा पिंकी म्हणते, सॉरी, हा डोक्यात एवढे विषय चालू आहेत ना, नोकरीचं विचारायचं असं लक्षातच नाही राहिलं. नोकरी मिळाली का तुम्हाला. त्यावरती युवराज म्हणतो की नशीब जसं रुचलंय ना, तसं आता माझी नोकरीसुद्धा माझ्यावर रुसून बसली. आज नाही मिळाली मला नोकरी. पिंकी म्हणते, नका काळजी करू, नक्कीच मिळेल. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही हुशार आहात, स्मार्ट आहात. आता त्याला सारखी जेवायला सांगत असते. त्यावेळी युवराज म्हणतो की नाही, पहिला घास तुम्ही घ्या. तो पिंकीला आता लाडानेच घास भरवत असतो. तेवढ्यातच तेथे आता जे येतो आणि युवराजचा तो हात पकडतो. आता युवराजला खूप राग येतो. तर पिंकी जोरातच ओरडते की जे तुमचं हे काय चाललंय, माझा नवरा आहे तो, आणि तोच मला घास भरवत होता. तेव्हा जे म्हणतो, हे नाही हा चालणार युवराज धोंडे पाटील. अहो माझी बायको असताना मी तिच्यापासून 4 हात लांब राहतोय, तर तुम्ही 10 हात लांब राहायला पाहिजे. युवराज आता चवताळतो आणि त्याच्या अंगावर धावून जातो. तेव्हा आता जे खूप घाबरतो. इकडे तिकडे सैरावैरा पळू लागतो. युवराज त्याचा पाठलाग करत असतो. तर आता जे हा आईसाहेब असं ओरडत पुढे पुढे पळत असतो. तेवढ्यातच सुशीला आणि घरातील सगळेजण आता तेथे येतात. तेव्हा आता आपल्यामध्ये काय कॉन्ट्रॅक्ट झालं होतं तुम्हाला तर माहीतच असेल ना आईसाहेब. तुमचा मुलगा आहे ना युवराज, माझ्या पियूच्या तोंडात घास भरवत होता, म्हणून मी त्याला अडवलं, बाकी काही नाही. तेव्हा युवराज आता रागातच म्हणतो, तुझी पिऊ काय की माझी बायको आहे ती, असं म्हणून तो आता जेची गचंडीच पकडतो. तेव्हा आता घरातील सगळेजण युवराजला म्हणत असतात की असं काही करू नको, उगीच तो मरून जाईल. पण युवराज ऐकायला तयार नसतो, कारण त्याचे डोळे आता रागाने लाल झालेले असतात. तेव्हा आता युवराजला सगळेजण काही वेळाने शांत करतात. जे आता गप्प बसतो आणि म्हणतो, माझी पिऊ असतानाही तू तिच्या नादी लागतोस, प्रेमाचे चाळे करतोस, मी तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकू शकतो, असं जे आता युवराजला धमकावतो. आणि पियू आहे म्हणून मी गप्प बसतोय, नाहीतर मी काय केलं असतं ना तुला पण माहीत नाही, मी पण सभ्य घरातला आहे. तेव्हा आता युवराज म्हणतो, तुला एकदा सांगितलेला कळत नाही का, असं म्हणून तो आता पुन्हा एकदा त्याची कॉलर पकडतो. जेला चांगलाच तो आता किपळो करून सोडतो आणि त्याचा गळाच दाबतो. घरातील सगळेजण आता खूप घाबरतात. युवराजला म्हणतात की जरा तू शांत राहा. तेव्हा सत्य आता मध्ये पडतो आणि युवराजला म्हणतो, प्लीज युवराज, अरे जरा शांत राहा. तेव्हा किती वेळ मी असं शांत बसायचं, मी याला सांगितलंय ना, डॉक्टर देवयानी मॅडम येईपर्यंत याने पार गप्प बसायचं, तरीही हा सारखा पियू पियू का करतो, माझ्या डोक्यात का जातो सारखा हा. त्यावरती आता जे म्हणतो, तुम्ही स्वतःवर जरा आवर घाला, प्रेमाचे चाळे माझ्यासमोर करताय का माझ्याच बायकोसोबत. त्यावरती आता युवराज म्हणतो, तुझ्या तर, असं म्हणून तो ताटलेच उचलतो. जेच्या डोक्यातच घालणार असतो. पुढे आता जे म्हणतो, मी तर रीतसर पुरावे देऊन तुम्हाला पियू माझी बायको आहे हे सांगितलंय, तरीही मान्यच करायचं नाही का. आता सुशीला म्हणते की जे तुम्ही शांत राहा जरा. तर जे म्हणतो, मला यातना होत आहेत. युवराज म्हणतो, मलाही यातना होत आहेत, कारण की जेव्हा तुम्ही माझ्या बायकोला पियू पियू म्हणताना तेव्हा माझ्या डोक्यात कुणीतरी हातोडा मारल्यासारखं होतं. त्यानंतर आता जे म्हणतो की तुम्ही असं करा, मला मारूनच टाका, असं म्हणून तो तावातावाने आता युवराज समोर जातो. युवराज आता पुन्हा एकदा त्याचा गळाच दाबला. सर्वजण खूप घाबरतात. युवराज खरंच मारून टाकतो की काय, अशी भीती सर्वांना वाटते. मग नंतर आता
सत्या म्हणतो, युवराज स्वतःवर जरा संयम ठेव, देवयानी मॅडम येईपर्यंत. तेव्हा चित्रा म्हणते, काय ग ए पियू का पिंकी, जरा गप्प राहा, यांची किती भांडणं होत आहेत तुझ्यामुळे. तेव्हा पिंकी आणि युवराज रागातच तिच्याकडे पाहू लागतात. मग नंतर आता जे जे म्हणतो, आता मी याच्याकडे पाहतोच, हा मला धमकी देतोय ना युवराज धोंडे पाटील मारायची, तर आता मी पोलिसांना इन्फॉर्म करतोच लगेच, असं म्हणून तो आता पोलिसांना फोन करणार असतो. तेव्हा सुशीला आता खूपच घाबरते आणि म्हणते की माफ करा जे जे साहेब, अहो नका करू प्लीज माझ्या युवराजसाठी, असं म्हणून ती त्याच्यासमोर पदर पसरते. त्यावरती आता युवराज रागातच सुशीलाकडे पाहू लागतो की काय गरज आहे याच्यासमोर हिने पदर पसरायची. नंतर आता छबी ही युवराजकडे जाते आणि त्याला म्हणते, युवराज आत्ता मी तुला सध्या एकच सांगते की तू त्या जे जेच्या नादी लागू नकोस, त्याच्याकडे पुरावे आहेत. एक वकील म्हणून मी तुला सल्ला देते, कारण की त्या जे जेकडे पुरावे असताना जर तो पोलिसांकडे गेला तर उगीच तुला जेलमध्ये बसावं लागेल. पिंकी देखील युवराजला म्हणते, हे सर्व प्रकरण आपण शांतपणे हाताळायला हवं. धनी तुम्ही जरा खरंच शांत बसा. काही वेळाने जे जे म्हणतो, हे पहा आता मी या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी, जोपर्यंत डॉक्टर देवयानी येत नाही तोपर्यंत या दोघांनी एकत्र यायचं नाही, आणि तोपर्यंत मी आता इथे खालच्या रूममध्ये राहणार आहे. सत्यदादा माझं सर्व सामान आत्ताच्या आत्ता लगेच खाली आलं पाहिजे, युवराज धोंडे पाटलांची जी रूम आहे ना त्या शेजारी. तेव्हा आता युवराज रागातच त्याच्याकडे पाहू लागतो. तेव्हा पिंकी म्हणते, ह्या ध्यानाने तर अवघड काम करून ठेवले. तर आता जे जे हा रूममध्ये जायला निघतो तेव्हा तो आता खाली सर्वांकडे पाहतो आणि म्हणतो, युवराज धोंडे पाटील तू तर माझ्या रडारावर आहे, कारण मी तुला असा त्रास देऊन सोडणार आहे ना की विचारू नको. पिंकी तुझं म्हणशील ना तर तू माझ्या आध्यात नाही आणि मध्यात सुद्धा नाही, कारण तू मला काहीही त्रास दिलेला नाही आहे, पण जर तू या घरच्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली तर मग बघ मी तुला काय करतो ते. अगं तुला आता अशी उसंतच मिळून देणार नाही की तू माझा पाठलाग करू शकशील. तू आज माझा पाठलाग केला ते ठीक आहे, पण तुझ्या घरच्यांना मी आता असं अडकवणार आहे ना, तू या घरातून बाहेरच नाही पडू शकणार. माझ्याशी पंगा घेताय काय? आणि डॉक्टर देवयानींचं म्हणाल तर ती आयुष्यात कधीही सापडणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही काहीही करा, हा जे जे तुम्हाला पुरून उरणार आहे. इकडे घरातील सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. तेव्हा आता युवराज खूप चिडलेला असतो. पिंकी त्याला म्हणते, हे ध्यान ना काही कळतच नाही, त्याचा मी जेव्हा पाठलाग केला तेव्हा तो गायब झाला आणि मग नंतर कुठे जातो काय करतो हे कळतच नाही. युवराज म्हणतो, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे फक्त डॉक्टर देवयानींना शोधणं. तेव्हा पिंकी म्हणते, हो. तर आता दुसऱ्या दिवशी जे जे हा जॉगिंगवरून आलेला असतो. निरीला म्हणतो, चिरीमिरी निरी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणता का? निरी आता खूपच चिडलेली असते. ती म्हणते की हो आणते मी. तर आता जे जे मुद्दामच तिथे बसतो आणि म्हणतो, चिरीमिरी निरी तुम्हाला जॉबची गरज आहे का? आता घरातील अशी कामं करणं शोभत नाही. त्यावरती निरी म्हणते, हो मलाही जॉब शोधायचा आहे, अगोदर मला जॉब शोधावा लागेल. त्यावरती आता इथे पेपरमध्ये एक ॲड आली आहे, कॅम्प्युटर असिस्टंट पाहिजे साताऱ्यामध्ये एक खूप मोठ्या कंपनीमध्ये. तेव्हा निरी म्हणते, हो का, पण त्यासाठीची सर्व डॉक्युमेंट्स मला अगोदर एकत्र करावे लागतील आणि मग द्यावे लागेल. तेव्हा जे जे म्हणतो, आजच लास्ट डेट आहे. तेव्हा निरी म्हणते, हो का, मग आजच मी सर्व डॉक्युमेंट्स सबमिट करणार आहे. तर जे जे म्हणतो, ते डीजेवाले डॉल्बी आहेत ना ते त्यांच्या रूममध्ये असतील, त्यांनाच तुम्ही घेऊन जा. तेव्हा आता निरी ठीक आहे असं म्हणते. आता तेवढ्यातच पिंकी तेथे येते आणि म्हणते, काय गणी रे तू याच्याबरोबर काय इथे बोलत बसलीस? त्यावरती गुड मॉर्निंग पियू असं म्हणून आता लगेच तो तेथून जातो. ह्यानाचं नक्की काय चाललंय ना कळतच नाही. नंतर निरे म्हणते, माझं जरा बाहेर काम आहे त्यामुळे मला जायचंय. ती आता डॉल्बीसाठी ज्यूस घेऊन चाललेली असते. तेव्हा पिंकी म्हणते, तुझं असं सारखं डॉल्बी भाऊजींकडे जाणं मला नाही आवडत. त्यावरती आता निरे म्हणते, तुला माहिती आहे ना अगं आमच्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त मैत्री आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? पिंकी म्हणते, हो आहे ना, पण सासूबाईंना जर काही समजलं तर खूप टेन्शन येतं म्हणून मी बोलतीये. तेव्हा मी प्रत्येक पाऊल जपून टाकेन, तू काळजी करू नको असं आता निरी म्हणते. तर पिंकी विचार करत राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता जे जे त्याला निरी आणि डॉल्बीच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगतो तेव्हा आता सुशीला घरात खूप तमाशा घालते. पिंकीला आणि युवराजला तर धक्काच बसतो. तेव्हा आता डॉल्बी म्हणतो, आम्ही दोघेही 18 वयाचे झालो आहोत, त्यामुळे सांगू नका नक्की आम्हाला काय करायचं ते. त्यानंतर आता सुशीला लगेच पॉयझनची बाटली घेते आणि म्हणते, हे घेऊन मी आता माझं जीवन संपवणार आहे. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.